आपली जी किडनी आहे ती रक्त शुद्धीकरणा व्यतिरिक्त अजून काय कार्य करते? रक्त शुद्धीकरण तर झालंच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे, त्याचं जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स करण्याचं काम ही किडनी करत असते. म्हणजे अधिक झालेलं पाणी जे आहे, ते आपल्या युरिनद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे किडनी करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये किडनीमध्ये आपले जे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, बायकार्बोनेट इत्यादी जे क्षार असतात, त्याचं जे प्रमाण आहे ते संतुलित करण्याचं काम ही किडनी करत असते. म्हणजे आपल्या ह्या जे क्षार असतात सोडियम, पोटॅशियम त्याच्यामुळं पण आपल्या हृदयावरती त्याचा ताण येऊ शकतो आणि त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे संतुलित करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये आर-बी-सी तयार होत असतात आणि आर-बी-सीसाठी आपल्या बोन मॅरोमध्ये ह्या आर-बी-सी तयार होत असतात. तर त्या आर-बी-सीमध्ये जी प्रक्रिया आहे निर्माण होण्याची त्याच्यामध्ये इरिथ्रोपॉयटिन नावाचा एक घटक असतो. तो इरिथ्रोपॉयटिन नावाचा घटक ही किडनी आपली तयार करत असते. त्यामुळं हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम जे आहे ते आपली किडनी करत असते. म्हणजे ज्यावेळी आपल्याला क्रोनिक रिनल फेल्युअर होतं, त्यावेळी हा घटक इरिथ्रोपॉयटिन नावाचा घटक जो आहे, तो कमी होतो आणि त्याच्यामुळं आर-बी-सी जे आहे ते तयार होत नाही. अशा वेळी आपल्याला अनेमिया म्हणतो आपण त्या गोष्टीला आणि आपल्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन डी आहे, ते व्हिटॅमिन डी निर्माण करण्यास पण हे किडनी आपली मदत करत असते. जेणेकरून कॅल्शियम आणि फॉस्फरसचं योग्य प्रमाण, त्याचं संतुलन राखण्याचं काम ही आपली किडनी करत असते.